शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा अद्याप माझा निर्णय नाही. 2 दिवसांमध्ये निर्णय घेण्याची ओमराजे निंबाळकरांची भूमिका. मतदारसंघात जाऊन चर्चा करून निर्णय घेणार. निकालाचा काहीही संबंध नाही. ओमराजेंनी निर्णय बदलला. ओमराजेंचा तळ्यात मळ्यात असल्यानं ऑपरेशन टायगर धोक्यात. ऑपरेशन यशस्वी होण्यासाठी 6 खासदार फुटणं आवश्यक. ओमराजेंनी नकार दिल्यास ऑपरेशन यशस्वी होणार नाही. 5 खासदारांची धाकधूक वाढली. पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता. पुराव्यांअभावी पद्मसिंह पाटलांसह सर्व 9 आरोपी 20 वर्षांनंतर दोषमुक्त. माफीचा साक्षीदार खोटं बोलत असेल तर खटला दाखल करता येईल. कोर्टाचं निरीक्षण. निकाल दुर्दैवी. हायकोर्टामध्ये दाद मागणार. निकाल पाहून एवढंच म्हणेल की कलियुग है. पवनराजेंबाबतच्या निकालावर ओमराजे निंबाळकरांच्या प्रतिक्रिया. तर सीबीआय सुद्धा हायकोर्टामध्ये जाणार. एकनाथ शिंदेंची माहिती. पवनराजेंच्या निकालाबाबत फडणवीस शिंदेंची अमित शहांशी चर्चा. शहांनी सीबीआयला हायकोर्टात जाण्याचे निर्देश दिले. एकनाथ शिंदेंची माहिती. न्याय देवतेनं आम्हाला न्याय दिला. पद्मसिंह पाटलांचे पुत्र आमदार राणा जगजितसिंह यांची प्रतिक्रिया. पद्मसिंह पाटलांच्या विरोधात षडयंत्र रचल्याचाही आरोप. अमित शहांच्या जाहीर सभेमध्ये एकनाथ शिंदेंना फोन. शिंदेंनी बाजूला जाऊन फोन अटेंड केला. हा महत्वाचा फोन नक्की कुणाचा? राजकीय वर्तुळात चर्चा.